काय होतं तुला त्याने आता कभी कभी बुलावे नारी शक्ती इकडे या नारी शक्ती वंदन करते नारी शक्तीला या खालीच जाणार लोक आपापली पाकडी घरात बसणार हे मित्र असं आपल्यासोबत सध्या महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आहेत. ताई, एकंदरीत तुम्ही या शाळेची पाहणी केली. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती शिक्षण समितीला निधी वाटप झालाय, पण शाळेची स्थिती जर पाहिली तर ही खूप बिकट आहे असं जाणवून येतंय. काल एक न्यूजपेपरला बातमी आली की आम्हाला हे नको, खिचडी नको, आणि आपण मध्यान्ह अन्न म्हणजे दुपार किंवा आलेल्या प्रत्येक मुलाला जेवण मिळालं पाहिजे, जे काही आपण खाद्य देतोय. आणि त्या मुलांनी नाकारलं. अर्थात का मुलांनी नाकारलं हे बघणं गरजेचं आहे. आणि ते बघण्यासाठी जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला एवढं लक्षात आलं की विद्यार्थिनीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विद्यार्थी पण मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे एकेका वर्गाची 40, 42, 45 पर्यंत विद्यार्थी संख्या आहे. त्याच्यामध्ये 60% मुली विद्यार्थिनी आहेत. आणि मग खिचडीचा प्रकार तुम्ही तर नोट केला आहे. प्रचंड प्रमाणामध्ये तेल असं तरंगत होतं. म्हणजे मी पण एक गृहिणी आहे, कुठलीही खिचडी बनवत असताना एवढं तेल, एकीकडे बघतो तर काहीच घालत नाही, दुसरीकडे बघतो तर ती खिचडी तेलात बुडून निघाली आहे. आणि ह्या मुलांना प्यायला पाणी नाही, बाथरूमला पाणी नाही, पहिल्या दुसऱ्या मधल्यावर पाणी नाही. आता आपण आल्याबरोबर हे फेकलं गेलंय. याचं एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चर 6/5/2025 आणि एक्सपायरी 5. एक्सपायरी किती तारखेचे बघा. एक्सपायरी आता आपण आल्याबरोबर हे फेकलं गेलंय. हाच विषय अनिकेत प्रभू यांनी पण अंकितनी पण उचलला आहे. यांच्यावर परिणाम काय आहे? 4 वर्षात एवढी मानसिकता बदलू शकते यांची. करोडोनी बजेट खाली घेतलं आणि आमची भावी पिढी देशाची, ज्या आज आपण नारी शक्ती 23ला कायदा पारित झाला, आम्हाला वाटलं होतं आज काय त्या नारी शक्तीचं होतंय. वयात आलेल्या मुली आहेत आणि असे एक्सपायरी दे ना. शाळेची अवस्था काय आहे? पाणी नाही, बाथरूमला पाणी नाही. त्या बाकडी तर ज्याला आपण ढुंगण म्हणतो ते ढुंगण आम्ही वयाने असल्यामुळे ते सगळं आतमध्ये गेलं. मग लहान मुली, लहान मुलं ते पूर्ण आतमध्ये. ते बघा, आमची मांगे पुरी करा, ही
मुलांमध्ये आणलेलं नेतृत्व आपोआप आलं. हे सगळं बघून इतकी छोटी मुलं आहेत, त्यांनी खरं अभ्यास केला पाहिजे, पण अभ्यासाला टीचर नाही. आत्ता विचारलं इथे एओला गोसावीताईंना, या गोसावीताई, त्या म्हणतायत शाळेतले सगळे टीचर निवडणुकीच्या कामाला गेले, फक्त 2 काय 3 आहेत आणि सगळ्या इयत्तेंवर तेवढे 3 टीचर जात आहेत. काय करायचं? बीओ आहेत, एओ आहेत, त्या पण कमी आहेत. टीचर ज्या प्रिन्सिपल आहेत, 2 अधिवेशन आहे. आता ह्या मूळ शाळेच्या प्रिन्सिपल कुठे आहेत? ह्या आणि ज्या शाळा शिफ्ट केल्या त्या प्रिन्सिपल आत्ता 11:30 पावणे 12ला आल्या. काय करावं मुलांनी? हेच का तुमचं नारीवंदन? हेच का तुमचं देशाचे भावी नागरिक पिढी घडवायचं? कशासाठी हे सगळं करताय? आणि हे वास्तव आहे, आम्ही खोटं नाही बोलत आहे, आम्ही वास्तव तुम्हाला दाखवत आहे. आणि त्या वास्तवाला महानगरपालिकेचे आयुक्त, AMC, DMC काय काम करतात? कोट्याच्या कोटी बजेट खाली आणलं. कशावर आणलं? रस्ते धुतायत, रंगरंगोटी करतायत, कलरवर करतायत आणि भावी पिढीला काय करतायत? खाचखटात बसवतायत, त्यांच्या उंचीपेक्षा लहान बेंचवर बसवतायत. टीचरचा पत्ता नाही, प्रिन्सिपल पाहिजे तेव्हा येत आहेत. काय कोणाचा कंट्रोल आहे? मग मी तेच म्हणते, आंधळ दळतंय, कुत्रं पीठ खातंय. आणि ते गोपाळ शेट्टी नेहमी म्हणायचे, ह्या महानगरपालिकेला वाली कोण? तर आता ह्या 4 वर्षात ही जर अवस्था झाली आहे आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की 21-22ला आलेली हे आहेत बेंचेस, बघ 22-23, 23-24, 24-25, 25-26 काय बजेट काढणार आता. आणि हे तुम्ही एक्सपायरी देता, हे एक्सपायरी देता. ताई त्याचसोबत एक विषय आता ताई आता एक विषय ताई ताई एक विषय चर्चेला आला ताई एक विषय चर्चेला आला आहे, तो म्हणजे अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना निधी जो वाटप झाला आहे, निधी म्हणजे अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये जो निधी वाटप झाला आहे नगरसेवकांना, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्याच नगरसेवकांमध्ये नाराजी. आज पेपरमध्ये वाचलं, भारतीय जनता पार्टीमध्ये पण धुसफूस चालू झाली आहे. या अमित साटमचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची बॉडी लँग्वेज हे आपण पाहतोय, लुटायलाच आले आहेत असं आता मुंबईकर म्हणायला लागले. त्याचसोबत त्यांनी पत्र दिलंय की हा जो निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये दिलाय तो आता थांबवा म्हणून. तर काय सांगाल? तुमचा आभार, मीडियाचा, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आभार की हे आम्ही तर दाखवतोय, आम्ही तर तुम्हाला सगळंच दाखवतोय, पण दाखवत असताना फक्त आमच्यावर आरोप करायचे हरकत नाही. तुम्ही आरोप करताय तर तुम्ही तरी 4 वर्षात सुधारायला पाहिजे होते. निधी वाटपावरून कुठेतरी आपला पक्ष मागे पडतोय का? कारण की माझं म्हणणं काय आहे, माझ्या मागचं पण काढा. आम्ही 75 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी ज्यांनी पत्र दिली त्यांना दिलेलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे मी असताना मी अनेकदा भारतीय जनता पार्टी, अगदी प्रभाकर शिंदेना पण सांगत होती, पत्र द्या, तुमचं बजेट आम्हाला तुम्हाला देऊ दे. जे विरोधाला द्यायचं बजेट असतं, आम्ही इंडिव्हिज्युअल कोणालाही नाही, त्यांच्या गट नेत्यांना. आता राष्ट्रवादी त्यावेळेला शरद पवार म्हणून एकच होते, 6 होते, तरी पण आम्ही 12 का 13 करोड दिले. त्यांनी त्यांच्या गटा प्रश्न उपस्थित राहतो की MIM आणि समाजवादीला जास्ती निधी आणि तुम्हाला कमी. हे बेगडी वागणं, मुसलमानांबरोबर तोंडाने भांडायचं, बॉडी लँग्वेजनी भांडायचं आणि इकॉनॉमिकली त्यांना सक्षम करायचं. आम्हाला त्यांना दिलेल्याचा राग नक्की नाही, पण मग काँग्रेसला का नाही दिलं? MIMचं बच्चू कोणाचं आहे हे आता कळलं, MIMला जन्म कोणी घातला हे आता कळलं. आपल्या पक्षाकडून ज्या प्रकारे भूमिका मांडायला पाहिजे होती या निधी वाटपावरून तसं दिसलं नाही. सभा नाही दिसलं. आम्ही मांडतोय, तुम्ही मांडताय, लोकांना कळलंय, दिसत नाही काय? आणि आमचं तेच म्हणणं आहे, आमदारांनी
किंवा खासदारांनी याच्यात उडी घेण्यापेक्षा आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे आमच्या पक्षातल्या आमदारांना खासदारांना आमच्यावर भरोसा आहे. ह्यांच्या आमदारांना त्यांच्या असलेल्या निवडून आलेल्या नगरसेवकांना भरोसा नाही. त्यामुळे अध्यक्ष कायम येतच असतात. धन्यवाद. या होत्या आपल्याबरोबर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, ज्यांनी भूमिका मांडली की कशा प्रकारे ही शाळेची दुर्व्यवस्था आहे, त्याचसोबत कशा प्रकारे आता निधी वाटपावरून देखील एक वाद रंगत आहे. कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.